नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात योजना आणि नोकरी मित्र. मी आहे तुमचा मित्र आणि आपल्या या चॅनलवर आपण दररोज सरकारी योजना, नोकरी अपडेट, शेती आणि व्यवसाय संबंधित महत्त्वाची माहिती सोप्या आणि विश्वासार्ह भाषेत देत असतो. आज आपण पशुपालन क्षेत्राशी संबंधित एक अतिशय महत्त्वाची सरकारी योजना पाहणार आहोत. या योजनेचे नाव आहे NLM मुरघास म्हणजेच सायलेज योजना 2026. या योजनेअंतर्गत सरकारकडून 50% पर्यंत अनुदान दिले जाते आणि जास्तीत जास्त 50 लाख रुपयेपर्यंत सबसिडी मिळू शकते. जर तुम्ही शेतकरी, पशुपालक किंवा उद्योजक असाल आणि चारा युनिट सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण या योजनेची पात्रता, कागदपत्रे, खर्च, अनुदान आणि अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम जाणून घेऊया मुरघास म्हणजे काय. मुरघास म्हणजे हिरवा चारा विशेष पद्धतीने साठवून ठेवण्याची प्रक्रिया. यामध्ये मका, ज्वारी, बाजरी, नेपियर गवत किंवा इतर हिरवा चारा कापून, चिरून आणि प्लास्टिक बॅग किंवा खड्ड्यात दाबून ठेवला जातो. या प्रक्रियेमुळे चारा 6 ते 12 महिने खराब न होता टिकतो आणि जनावरांसाठी पौष्टिक राहतो. आजच्या काळात दुष्काळ, पावसाळा किंवा उन्हाळा या काळात हिरवा चारा उपलब्ध होत नाही. त्यामुळे मुरघास तंत्रज्ञान शेतकरी आणि पशुपालकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. आता पाहूया NLM म्हणजे काय. NLM म्हणजे नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन. ही केंद्र सरकारची योजना आहे जी पशुपालन व्यवसाय वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत मुरघास, चारा ब्लॉक आणि गवतगाठी युनिट सुरू करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. आता पाहूया या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे. पहिला उद्देश जनावरांसाठी वर्षभर चारा उपलब्ध करून देणे. दुसरा उद्देश दूध उत्पादन वाढवणे. तिसरा उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे. चौथा उद्देश ग्रामीण भागात रोजगार निर्माण करणे. आणि पाचवा उद्देश आधुनिक चारा साठवण तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, या योजनेत किती अनुदान मिळते. या योजनेत सरकारकडून प्रकल्प खर्चाच्या 50% पर्यंत सबसिडी दिली जाते आणि जास्तीत जास्त 50 लाख रुपयेपर्यंत सबसिडी मिळू शकते. ही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाते. आता एक उदाहरण पाहूया जेणेकरून तुम्हाला सबसिडी कशी मिळते हे स्पष्ट समजेल. जर तुमचा प्रकल्प खर्च 20 लाख रुपये असेल तर त्यावर 10 लाख रुपये सबसिडी सरकारकडून मिळू शकते आणि उर्वरित 10 लाख रुपये तुम्हाला स्वतः गुंतवावे लागतील किंवा बँकेकडून कर्ज घ्यावे लागेल. आता पाहूया या योजनेअंतर्गत कोणते प्रकल्प सुरू करता येतात. पहिला प्रकल्प सायलेज मेकिंग युनिट म्हणजेच मुरघास तयार करण्याचे युनिट. दुसरा प्रकल्प फॉडर ब्लॉक मेकिंग युनिट म्हणजे चारा ब्लॉक तयार करण्याचे युनिट. तिसरा प्रकल्प हे बेलिंग युनिट म्हणजे गवताच्या गाठी तयार करण्याचे युनिट. हे सर्व प्रकल्प NLM योजनेअंतर्गत सुरू करता येतात. आता पाहूया या योजनेसाठी पात्रता काय आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार भारतीय नागरिक असावा, वय किमान 18 वर्षांपेक्षा जास्त असावे, अर्जदार शेतकरी किंवा पशुपालक किंवा उद्योजक असावा, स्वतःची जमीन किंवा भाड्याने घेतलेली जागा असावी आणि बँक खाते असणे आवश्यक आहे. आता पाहूया अर्ज करताना कोणती कागदपत्रे लागतात. आधार कार्ड, पॅन कार्ड, 7/12 उतारा, बँक पासबुक, पासपोर्ट साईज फोटो, प्रकल्प अहवाल, जमीन कागदपत्र आणि मोबाईल नंबर ही सर्व कागदपत्रे आवश्यक असतात. आता पाहूया मुरघास प्रकल्पासाठी मशिनरी कोणती लागते. चारा कटर मशीन, सायलेज बॅग किंवा खड्डा, ट्रॅक्टर किंवा ट्रॉली, लोडर मशीन आणि वजन काटा ही मशिनरी साधारणपणे मुरघास युनिटसाठी आवश्यक असते. आता पाहूया मुरघास प्रकल्पासाठी अंदाजे किती खर्च येतो. जमीन विकासासाठी सुमारे 2 लाख रुपये, मशिनरीसाठी सुमारे 8 लाख रुपये, शेड बांधकामासाठी सुमारे 5 लाख रुपये, चारा कटर मशीनसाठी सुमारे 2,50,000 रुपये, इतर खर्च सुमारे 2,50,000 रुपये. म्हणजेच एकूण प्रकल्प खर्च साधारणपणे 20 लाख रुपये येऊ शकतो. आता पाहूया या व्यवसायातून किती उत्पन्न मिळू शकते. मुरघास व्यवसायातून दर महिना साधारणपणे 40,000 ते 1 लाख रुपये उत्पन्न मिळू शकते. जर तुम्ही मोठ्या प्रमाणात मुरघास उत्पादन केले
आणि डेअरी किंवा शेतकऱ्यांना विक्री केली तर तुमचे उत्पन्न यापेक्षा जास्तही होऊ शकते. आता काही महत्त्वाच्या टिप्स पाहूया ज्या तुम्हाला या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी मदत करतील. पहिली टिप, चांगल्या दर्जाचा हिरवा चारा वापरा. दुसरी टिप, मशिनरी योग्य दर्जाची घ्या. तिसरी टिप, स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करा. चौथी टिप, सरकारी नियम आणि मार्गदर्शक सूचना पाळा. आता पाहूया या योजनेसाठी अर्ज कसा करायचा. सर्वप्रथम NLM अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे जमा करायची. प्रकल्प अहवाल तयार करून अर्ज सादर करायचा. अधिकाऱ्यांकडून तपासणी झाल्यानंतर तुमचा प्रकल्प मंजूर होतो आणि त्यानंतर तुम्हाला सबसिडी मिळते. आता काही सामान्य चुका पाहूया ज्या अनेक अर्जदार करतात. अपूर्ण कागदपत्रे जमा करणे, चुकीचा प्रकल्प अहवाल तयार करणे आणि नियमांचे पालन न करणे. या चुका टाळल्यास तुमचा अर्ज लवकर मंजूर होऊ शकतो. मित्रांनो, NLM मुरघास योजना 2026 ही पशुपालन व्यवसायासाठी अतिशय उपयुक्त आणि फायदेशीर योजना आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते आणि जनावरांसाठी वर्षभर चारा उपलब्ध राहतो. जर तुम्ही पशुपालन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी एक चांगली संधी ठरू शकते. मित्रांनो, अशाच प्रकारच्या सरकारी योजना आणि नोकरीच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी योजना आणि नोकरी मित्र या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.